अक्षर, जोडाक्षर, द्वित्त आणि शब्द या संकल्पनेकडे आपण येऊयात. अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे, हा अर्थ सुद्धा परीक्षेला विचारला गेलेला आहे. क्षर म्हणजे नष्ट होणारे आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे. आपण मगाशी बघितलं होतं, ध्वनींना आपण वर्ण म्हणतो तर ध्वनी चिन्हांना अक्षर असं म्हणतात. अक्षर हे स्वतंत्र आहेत, त्यामुळे सर्व स्वर ही अक्षरे आहेत, सर्व स्वरादी हे अक्षर आहेत. पण व्यंजनांना अक्षर म्हणता येत नाही. जोपर्यंत व्यंजनांना पूर्ण रूप प्राप्त होत नाही तोपर्यंत व्यंजनांना अक्षर म्हणता येत नाही. त्यामुळे व्यंजनांमध्ये स्वर मिसळल्यानंतरच त्याला अक्षर असं म्हणता येईल. त्यामुळे व्यंजन अधिक स्वर तरच अक्षर बनतं. व्यंजन हे वर्णांचे प्रकार आहेत, त्यामुळे वर्ण अधिक स्वर म्हणजे सुद्धा अक्षर. आता या अक्षरांचे 4 उपप्रकार आहेत. पहिला आहे आद्य अक्षर, त्यानंतर उपांत्य पूर्व अक्षर, त्यानंतर उपांत्य अक्षर आणि त्यानंतर अंत्य अक्षर. जर आपण एक शब्द घेतला स खा राम, तर या शब्दातील स म्हणजे आद्य अक्षर, खा म्हणजे उपांत्य पूर्व, रा म्हणजे उपांत्य आणि अंत्य अक्षर म्हणजे म, स खा राम. तर अक्षरांचे असे प्रकार पडतात. पुढे अक्षरानंतरची संकल्पना आहे ती आहे जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे काय? जोड अधिक अक्षर म्हणजे 2 व्यंजन एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो त्यावेळेला त्याला जोडाक्षर असं म्हटलं गेलं. त्यामुळे जोडाक्षरांचं सूत्र सुद्धा परीक्षेला विचारलं जाईल. संयुक्त व्यंजन अधिक स्वर म्हणजे जोडाक्षर किंवा व्यंजन अधिक स्वर म्हणजेही जोडाक्षर. दोनही संकल्पना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता या ठिकाणी आपण त्यावेळेला एक उदाहरणं सोडवून घेतली होती. विद्यार्थ्यांनी ही होमवर्क करायला हरकत नाही. इथं एक शब्द दिलेला आहे, या शब्दांचा विग्रह करा आणि या शब्दामध्ये किती वर्ण आलेले आहेत, किती व्यंजन आलेली आहेत, किती स्वर आलेले आहेत, किती अक्षर आलेले आहेत आणि किती जोडाक्षर आलेले आहेत. याचा एक 5 ते 6 उदाहरणं घेऊन जर तुम्ही व्यवस्थित सराव केलात तर तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या शब्दामध्ये व्यंजन, स्वर, वर्ण, अक्षर, जोडाक्षर यांची रचना कशी आलेली असते. ही काही उदाहरणं दिलेली आहेत. आता एक महत्वाचा प्रश्न की क्ष, ज्ञ, श्र आणि त्र व्यवस्थित बघा, यांचं पाय मोडलेलं नाहीये, फक्त मध्ये स्वल्पविराम आहेत. यांना व्याकरणात काय म्हणाल? जर यांचा पाय मोडलेला असेल तर आपण त्यांना म्हणतो संयुक्त व्यंजन. पण आता इथं पाय मोडलेला नाही, याचा अर्थ या संयुक्त व्यंजनांमध्ये स्वर मिसळलेला आहे आणि जेव्हा संयुक्त व्यंजनांमध्ये स्वर मिसळतो तेव्हा आपण त्यांना जोडाक्षर असं म्हणतो. त्यामुळे क्ष, ज्ञ, श्र आणि त्र यांना व्याकरणात जोडाक्षर असं म्हटलं जाईल. जर त्यांचा पाय मोडलेला नसेल तर, पाय मोडलेला असेल तर त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जाईल. पुढची संकल्पना आहे द्वित्त. द्वित्त म्हणजे काय? व्यंजन अधिक तेच व्यंजन अशा पद्धतीने जर रचना आली असेल तर त्याला व्याकरणात द्वित्त असं म्हणतात. एक उदाहरण कट्टा. कट्टामध्ये क अधिक अ, ट अधिक ट अधिक आ म्हणजे ट अधिक ट अशी 2 व्यंजन एकत्र आहेत आणि एकच व्यंजन 2 वेळेला आलेलं आहे म्हणून आपण त्यांना द्वित्त म्हणून ओळखतो. ठीक आहे. तर वर्णमाला कशी बनते असाही प्रश्न विचारला गेलाय. वर्णमाला बनण्यासाठी स्वर, स्वरादी आणि व्यंजन या तिघांची आवश्यकता असते. पुढे प्रश्न विचारला गेलाय की 12 खडीत किती स्वर आणि किती स्वरादी असतात? 12 खडीमध्ये एकूण 10 स्वर असतात आणि 2 स्वरादी असतात. हे लक्षात घ्या. 12 खडीमध्ये 12 स्वर कधीही असत नाहीत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. विनाकारण तुमचा गोंधळ नको म्हणून हाही मुद्दा तुम्ही व्यवस्थित अधोरेखित करायला हवा. आता आणखीन 2 संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे प्रकृती आणि दुसरी संकल्पना आहे विकृती. जर एखादा मूळ शब्द वाक्यामध्ये आहे असा वापरलेला असेल तर त्याला म्हटलं गेलं प्रकृती, पण वाक्यामध्ये वापरताना त्या मूळ शब्दामध्ये मोडतोड करून, बदल करून त्याचा वापर जर केला जात असेल तर त्याला म्हटलं गेलं विकृती. त्यानंतर आकार बिल्लेनुसार मांडणी करा असाही प्रश्न आयोग वारंवार विचारतं. मी तर दिलेले बघा आकार बिल्लेनुसार मांडणी म्हणजे इथं प्रत्येक वर्णाच्या खाली तुम्ही एक संख्या देणार आहात आणि त्यानुसार आकार बिल्ले मांडणी करणार आहात. अ ला 1, अहा ला 16, क ला 17, शेवटी ल ला 50 अशी तुम्ही संख्या देणार आहात आणि यानुसार आकार बिल्लेची मांडणी करणार आहात. म्हणजे 4 शब्द तुम्हाला दिले जातील. करवत्या, करवती, करवते, करवत. आता या 4 शब्दांची मांडणी तुम्हाला आकार बिल्लेनुसार करायची आहे म्हणजे क्रमानुसार त्यांची मांडणी करायची आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नाकडेही दुर्लक्ष करू नका. इथं एवढा वेळ नाही की याचं आपल्याला स्पष्टीकरण करता येईल, पण नोट्समध्ये तुम्हाला व्यवस्थित ते मुद्दे दिलेले आहेत. तुम्ही हा सुद्धा मुद्दा व्यवस्थित करायचा आहे. आकार बिल्लेनुसार केली जाणारी मांडणी.
आता बघा, आपण अक्षर म्हणजे काय बघितलं, आपण जोडाक्षर म्हणजे काय बघितलं, आपण द्वित्व म्हणजे काय बघितलं. आता पुढच्या संकल्पनेकडे येऊयात, शब्द म्हणजे काय. वर्ण, अक्षर, जोडाक्षर आणि द्वित्व याच्यानंतरची पुढची संकल्पना येते ती म्हणजे शब्द. शब्दांची व्याख्या बघा काय आहे. विशिष्ट क्रमाने येणारे अक्षर किंवा अक्षर समूह अर्थपूर्ण असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. विशिष्ट क्रमाने येणारे एखादे अक्षर सुद्धा शब्द बनू शकतं. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत आणि त्या 8 जाती 2 विभागांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिला विभाग आहे सव्यय किंवा विकारी शब्द आणि दुसरा विभाग आहे अव्यय किंवा अविकारी शब्द. सव्यय म्हणजे बदल होणारे आणि अव्यय म्हणजे बदल न होणारे. हा होणारा बदल लिंग वचन पुरुष यानुसार होतो, हा होणारा बदल लिंग वचन पुरुष यानुसार होत नाही. बदल होत नाही म्हणून त्याला अविकार असं म्हटलं गेलं, बदल होतो म्हणून त्याला विकारी शब्द असं म्हटलं गेलं. शब्दांच्या जातींपैकी विकारी शब्द किंवा सव्यय हे 4 प्रकारचे आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अव्यय जे आहेत ते 4 प्रकारचे आहेत आणि इथं स्क्रीनवरती ते आपल्याला दिसत सुद्धा आहेत. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला एक बेसिक माहिती याबद्दल घेणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद म्हणजे नेमकं काय आहे. तर नाम म्हणजे काय, एखादी व्यक्ती, वस्तू, सजीव, निर्जीव, कल्पना, भावना, वास्तव यांना दिलेल्या नावाला नाम असं म्हणतात. सजीव, निर्जीव, व्यक्ती, वस्तू, भावना, कल्पना, वास्तव यांना जी काही नावं दिलेली आहेत त्यांना नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, भारत माझा देश आहे. या उदाहरणामध्ये भारत हे सुद्धा नाम आहे, देश हे सुद्धा नाम आहे. महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधींनी, यामध्ये गांधी हे पण नाम आहे, देशाला देश हे पण नाम आहे आणि स्वातंत्र्य हे सुद्धा नाम आहे. ठीक आहे. नामाचे 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. नाम या प्रकरणामध्ये याचा डिटेल अभ्यास येतो. दुसरा शब्द विभाग आहे किंवा शब्द जात आहे ती आहे सर्वनाम. नामाऐवजी आलेला शब्द म्हणजे सर्वनाम की जो नामाच्या लिंगाचा, जातीचा, वचनाचा असतो. नाम ज्या वचनाचा आहे, लिंगाचा आहे त्याच पद्धतीनं तो नामाचं काम करत असतो, त्याला म्हटलं गेलं सर्वनाम. उदाहरणं 2 दिलेली आहेत. आम्ही उद्या सहलीला जाऊ. या उदाहरणामध्ये आम्ही सर्वनाम आहे, तुम्ही कधी आलात, तुम्ही सर्वनाम आहे. आणि सर्वनामाचं महत्वाचं कार्य काय, तर नामाचा जो वारंवार वापर होऊन भाषेमध्ये किंवा व्यवहारामध्ये, बोली भाषेमध्ये भाषा ही सुमधुर असावी यासाठी नामाचा वारंवार उल्लेख टाळता यावा यासाठी सर्वनामाचा वापर केला गेलाय. जर आपण एखाद्याचं वर्णन करताना एका व्यक्तीचं नाव वारंवार लिहित गेलो, फक्त नामाचा वापर करत गेलो तर ते श्रवणीय होणार नाही. म्हणून त्या व्यक्तीचं नाव टाळावं आणि ती माहिती अधिक श्रवणीय व्हावी यासाठी त्या व्यक्तीच्या नावाऐवजी आपण सर्वनामाचा वापर करत असतो. पुढे आहे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. कष्टकरी जनता गरिबीत जगत आहे. या उदाहरणामध्ये जनता हे आहे नाम आणि कष्टकरी हे आहे विशेषण. पांढरा रंग शोभून दिसतो, रंग हे आहे नाम आणि पांढरा हे आहे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हटलं गेलं. पुढे आहे क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, या क्रियापदामध्ये 3 संकल्पना आहेत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, हे बरोबर, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो आहे तो क्रियापद आहे. पण तो शब्द कसा असू शकतो, तो शब्द कोणत्या स्वरूपात असू शकतो, तर स्थितीवाचक, नंबर 2 स्थित्यंतरवाचक आणि नंबर 3 क्रियावाचक. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, स्थितीवाचक, स्थित्यंतरवाचक आणि क्रियावाचक विकारी शब्द म्हणजे क्रियापद. आणि क्रियापद वाक्यात कुठेही येऊ शकतं, कुठेही क्रियापद वाक्यामध्ये येऊ शकतं. ते वाक्याच्या शेवटीच यावं असं काही नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. आम्ही निघालो आमुच्या गावा, हा प्रश्न DED-CET 2012ला विचारण्यात आला होता. आम्ही निघालो आमुच्या गावा, निघालो हे क्रियापद वाक्याच्या मधोमध आलंय. ठीक आहे. किंवा काही वेळेला आपण संत वचनामध्ये किंवा आध्यात्मिक गाण्यांमध्ये हे ऐकलं असेल की निघालो घेऊन दत्ताची पालखी. जर असा प्रश्न आला तर त्या प्रश्नामध्ये क्रिया व्यक्त करणारा शब्द कोणता आहे, निघालो, आणि तो शब्द वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की क्रियापद हे वाक्यात कुठेही येऊ शकतं, त्यामुळे ते शेवटीच आलं पाहिजे असा काही व्याकरणात नियम नाहीये. मी विद्यार्थी आहे, आहे हे क्रियापद स्थिती व्यक्त करतं कर्त्याची म्हणून ते स्थितीवाचक. राम राजा झाला, झालं हे क्रियापद रामाचं स्थित्यंतर व्यक्त करतं. राम पूर्वी नव्हता राजा, आता तो राजा बनलेला आहे म्हणजे रामाच्या स्थितीमध्ये बदल झाला. बदल म्हणजे स्थित्यंतर म्हणून झाला हे क्रियापद स्थित्यंतरवाचक आहे. सचिन क्रिकेट खेळतो, खेळतो क्रियावाचक क्रियापद आहे कारण इथं खेळण्याची क्रिया आहे.
तर क्रियापद हे स्थिती, स्थित्यंतर आणि क्रिया व्यक्त करणारं असू शकतं. पुढचा आहे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य यांचा संबंध जोडणारा जो अविकारी शब्द आहे त्याला म्हटलं गेलं उभयान्वयी अव्यय. राम आणि लखन दोघे भाऊ आहेत. इथं राम लखन ही दोन शब्द आहेत आणि या शब्दांना आणि हे जोडलं गेलेलं उभयान्वयी अव्यय आहे. रस्त्यात गर्दी होती म्हणून येण्यास उशीर झाला. रस्त्यात गर्दी होती हे वाक्य पहिलं. येण्यास उशीर झाला क्रमांक 2चं वाक्य आणि दोन वाक्यांना जोडणारा म्हणून हा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. पुढे आहे क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात आणि हा शब्द क्रियापदाबद्दल माहिती देतो. धावपटू खूप जलद पळाला. पळाला वाक्यातलं क्रियापद. पळण्याची क्रिया कशी घडली? जलद. जलद हे वाक्यातलं क्रिया विशेषण आहे. उत्क्रांतीची क्रिया सावकाश घडते. घडते हे वाक्यातलं क्रियापद. घडण्याची क्रिया कशी घडली? सावकाश घडली. त्यामुळे सावकाश हे क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. पुढे आहे शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दास शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. गेल्या वर्षीची पूर्वपरीक्षेतले मराठीतले आलेले प्रश्न काढून बघा. तुम्हाला ही संकल्पना प्रश्न म्हणून आलेली दिसेल की शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. त्यामुळे आपण क्लासमध्ये असेल किंवा रिव्हिजन लेक्चरमध्ये असेल जे मुद्दे तुम्हाला सांगतो आहोत ते केवळ परीक्षा भिमुख आहेत. परीक्षेला यापूर्वी विचारलेले आहेत आणि भविष्यामध्ये विचारणारे आहेत हे लक्षात घ्या. कुठेही अवांतर कुठलाही मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला नाही, सांगण्याचा आमचा प्रयत्न सुद्धा नाही. जे परीक्षाभिमुख आहेत तेच तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्यामुळे मी पास झालो, लहान मुलाशिवाय घराला शोभा नाही. या दोन वाक्यामध्ये तुम्हाला दोन शब्द असे दिसतील जे जोडून आलेले आहेत. बघा इथं मुळे हा शब्द तुमच्या याला जोडून आलेला आहे. शिवाय हा शब्द मुला याला जोडून आलेला आहे. म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या मुळे मुलाशिवाय इथं ते जोडून आलेले असल्यामुळं यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं गेलं. आणि शेवटचा उपप्रकार आहे शब्दांचा केवल प्रयोगी अव्यय. भावनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे वाक्यात केवळ त्यांचा प्रयोग होतो. अर्थाच्या दृष्टीने यांना काहीही महत्व नसतं. यांना महत्व असतं केवळ भावनेच्या दृष्टीने. म्हणून केवल प्रयोगी अव्यय हे भावना व्यक्त करणारे अव्यय असतात. छे छे मला आवडत नाही या दिलेल्या उदाहरणामध्ये छे छे हे भावना व्यक्त करत असल्यामुळं याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं गेलं. ठीक आहे. आपण शब्दांच्या जाती पाहिल्या. या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. उभयान्वयी अव्यय याच्यावरही प्रश्न आला होता पण तो प्रश्न केवल वाक्य का संयुक्त वाक्य या संबंधी आला होता. पुढे आपण त्याबद्दल बोलूच. शब्दयोगी अव्यय यावरती सुद्धा प्रश्न आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बेसिक गोष्टी सुद्धा पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर जोडाक्षरांचं लेखन. या जोडाक्षरामध्ये येणारे वर्ण मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जोडाक्षर लिहिण्याची पद्धत ही 2 प्रकारची आहे. आडवी पद्धत आणि उभी पद्धत. इथं तुम्ही पाहू शकता वक्ता आणि श्रोता हे 2 शब्द दिलेले आहेत. यामध्ये जोडाक्षरयुक्त हे शब्द आहेत. इथं जोडाक्षर आहेत. कट्टा आणि सट्टा हे सुद्धा जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. फक्त जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती आपण पाहतो आहोत. एक आहे आडवी जोडणी आणि दुसरी आहे उभी जोडणी. सेम प्रकार व्यंजनांचा सुद्धा पडतो. मध्ये उभा दंड असणारी व्यंजने, शेवटी उभा दंड असणारी व्यंजने, शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने, अर्धा दंड असणारी अर्धी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने, अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने आणि दंड नसलेलं व्यंजन. हे सुद्धा व्यंजनांबद्दल प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायचं आहे. र याचं लेखन जोडाक्षरामध्ये कसं केलं जातं हा सुद्धा प्रश्न आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं दिलेलंच आहे र हे जोडाक्षरामध्ये कसं येतं. इथं पॉज घ्या आणि त्यानंतर 1-2 मिनिटं बघा व्यवस्थित. 4 पद्धतीनं ही जोडाक्षरांची मांडणी आपण करतोय.
राज्यसेवा किंवा कंबाईन मुख्य परीक्षेला मराठी जे थोडंसं अधिक अवघड असतं मुख्य परीक्षेला खास करून कंबाईनच्या, तर तिथं स्वरांची उच्चार पद्धती ही दिली जाते. त्यामुळे नोट्समध्ये मुद्दे दिलेले आहेत. थोडेसे डिटेल जरी असले तरी हे सुद्धा एकदा तुम्ही वाचून व्यवस्थित जायचंय आणि याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून जायचे आहेत. अगदी वर्णांवर होणारा आघात वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. यानंतर पुढचा भाग येतो पायाभूत संकल्पना. आपण आपल्या लेक्चरमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता. आपली जी पद्धत आहे मराठी शिकवण्याची ती थोडी वेगळी आहे. पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकरणांचा जो संदर्भ आहे तो आधीच आपण क्लिअर करून घेतो. सुरुवातीला आपण वाक्यातील कर्ता, वाक्यातील कर्म आणि वाक्यातील क्रियापद कसं शोधायचं याबद्दल माहिती घेतली होती, बरोबर आहे. आधी शोधतो आपण वाक्यातलं क्रियापद, मग त्याचा मूळ धातू, मग त्यानंतर आपण कर्ता शोधतो. नारा कोण, नारी कोण, नारे कोण, नारा काय, नारी काय, नारे काय, हे सगळं आठवलं पाहिजे सगळ्यांना, लक्षात घ्या. कर्ता शोधल्यानंतर वाक्यातील आपण कर्म शोधतो. त्यामुळे सुरुवातीला हे बेसिक सगळ्यांचं क्लिअर असलं पाहिजे की वाक्यातील क्रियापद कोणतं आहे, ते स्थितीवाचक आहे का स्थित्यंतरवाचक आहे का क्रियावाचक आहे. त्यानंतर आपल्याला वाक्यातला कर्ता शोधता आला पाहिजे. वाक्यातला जर कर्ता व्यवस्थित शोधता आला तर आपल्याला लक्षात येईल की दिलेलं वाक्य हे अकर्तुक आहे का दिलेलं वाक्य हे कर्त्यासहित आहे. त्यानंतर आपण कर्माकडे येतो. वाक्यातील कर्म शोधणं ही पद्धत थोडी क्लिष्ट आहे पण ती आपण अतिशय सोपी केलेली आहे. कर्म जर व्यवस्थित शोधता आला तर आपल्याला लक्षात येतं की वाक्य अकर्मक आहे, वाक्य सकर्मक आहे का वाक्यात दोन कर्म आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. त्यामुळे या बेसिक संकल्पना आपल्याला व्यवस्थित कळायला हव्यात. त्यासाठी आपण हे प्रकरण घेतलेलं होतं आणि यामध्ये महत्त्वाचं आहे कर्म कसं शोधावं. यानंतर बेसिक मध्ये आपण आणखीन एक मुद्दा घेतला होता विभक्ती प्रत्ययाचा. आणि या विभक्ती प्रत्ययामध्ये आपण पाहिलं होतं की द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती सलाते सलानाते इथं प्रत्यय समान आहेत, परंतु द्वितीय विभक्ती ही वेगळ्या अर्थाने येते आणि चतुर्थी विभक्ती ही वेगळ्या अर्थाने येते. जर वाक्यातील कर्माला सलाते सलानाते हा प्रत्यय लागलेला असेल तर तिथे द्वितीय विभक्ती असते आणि वाक्यात कर्मा व्यतिरिक्त अन्य कुठेही सलाते सलानाते असा प्रत्यय आला असेल तर आपण त्याला चतुर्थी विभक्ती असं मानतो. ठीक आहे. यामध्येच आपण प्रथमा विभक्तीचा सुद्धा नियम पाहिला होता. यामध्येच आपण संबोधन विभक्तीचा सुद्धा नियम पाहिला होता की ज्या नियमाचा उपयोग आपल्याला पुढे प्रयोग या प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीने करता येतो. ठीक आहे. त्यामुळं सगळ्यांनीच हे प्रकरण सुद्धा जे आहे जे पायाभूत प्रकरण म्हणून आपण त्याकडे पाहतो, प्रथम विभक्तीचा नियम, संबोधन विभक्तीचा नियम, तो सगळ्यांनी व्यवस्थित करायला हवा. यानंतर पुढची संकल्पना येते ती म्हणजे सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या शब्दाला ज्यावेळेला विभक्तीचा प्रत्यय लागत असतो किंवा शब्दयोगी अव्यय जोडला जात असतो त्यावेळेला त्या मूळ शब्दामध्ये जो होणारा बदल आहे त्या बदलाला सामान्य रूप असं म्हणतात. इथं उदाहरण दिलेलं आहे. मूळ शब्द आहे फूल आणि त्याला आपण प्रत्यय लावलेला आहे स. मग फूल या मूळ शब्दाला स हा प्रत्यय लावून आपण तयार करतो शब्द फुलास. इथं फुला याला म्हटलं गेलं सामान्य रूप. दुसरं उदाहरण आहे झाड आणि प्रत्यय शब्दयोगी अव्यय आहे खाली. झाड या शब्दाला खाली हा शब्दयोगी अव्यय जोडला जाऊन नवीन शब्द तयार होतो झाडा खाली आणि त्यामुळे झाडा याला म्हटलं गेलं सामान्य रूप. हे लक्षात घ्या की जर मूळ शब्दामध्ये बदल होत असेल तर त्या बदललेल्या रूपालाच सामान्य रूप असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंतचा जो भाग आपण पाहिला त्याला म्हटलं गेलं पायाभूत मराठी व्याकरण. यानंतर एका महत्त्वाच्या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय आणि ते प्रकरण आहे संधी. आपण सलग संधी, समास आणि प्रयोग अशी तीन पहिल्यांदा तांत्रिक प्रकरण संपवतो आणि त्यानंतर शब्द जाती हा जो भाग आहे या भागाकडे येत असतो. इथं आहे संधी. संधी म्हणजे काय तर
दोन शब्द ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, व्यवस्थित ऐका, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोघांची जी जोडणी होते त्या जोडणीला व्याकरणात संधी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे संधी म्हणजे जोडणी, जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडणे म्हणजे संधी. आता ही संधी होताना ज्यावेळेला दोन इथे बघा कळेल तुम्हाला, ज्यावेळेला दोन शब्द जोडले जातात त्यावेळेला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे विद्यामधला आ आणि आलय मधला आ हे दोन जोडले जातात. सन्मान सत अधिक मान म्हणजे त अधिक म हे दोन जोडले जातात. इथं यश विसर्ग अधिक धन म्हणजे अ अधिक विसर्ग अधिक ध, म्हणजे जी जोडणी होते ती इथं होते. आणि ही जोडणी होताना हे जोडले जाणारे दोन वर्ण नेमके काय आहेत? हे स्वर अधिक स्वर असे आहेत का हे व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजन अधिक स्वर असे आहेत का यामध्ये विसर्गाचा अंश आहे? यानुसार या संधीचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दोन स्वर एकत्र येणे. दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. आणि तिसरा प्रकार आहे जो अपवादांनी भरलेला आहे विसर्ग संधी, यामध्ये विसर्ग अधिक व्यंजन किंवा विसर्ग अधिक स्वर आहेत आणि काही अपवाद सुद्धा आहेत. ठीक आहे, तर असे या संधीचे एकूण तीन प्रकार पडतात. एकूण किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. बघा आता आपण हे सर्व प्रकार क्लासमध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. स्वर संधीला अच संधी असं म्हणतात, व्यंजन संधीला हल संधी म्हणतात आणि विसर्ग संधी. आता इकडे स्वर संधीचे 5 उपप्रकार आहेत. दीर्घत्व संधी, गुणादेश, यणादेश, वृद्धादेश आणि संयुक्त स्वरांचा नियम. व्यंजन संधीमध्ये प्रथम तृतीय अनुनासिकांचा नियम, त चा नियम, छ चा नियम आणि म चा नियम. आणि विसर्ग संधीमध्ये आपण पाहिलेले नियम आहेत. एक स या व्यंजनाचा विसर्ग होणारा नियम, र या व्यंजनाचा विसर्ग होणारा नियम, विसर्ग अधिक च किंवा छ, विसर्ग अधिक त किंवा थ, विसर्ग अधिक श किंवा स, विसर्गाचा उ होणारा संधी, विसर्गाचा श होणारा संधी, विसर्गाचा र होणारा संधी, र तसाच राहणारा संधी, विसर्ग तसाच राहणारा किंवा लोप पावणारा संधी आणि शेवटचं होतं क्रू धातूचा नियम. संधी या प्रकरणामध्ये प्रमुख 3 प्रकार स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तुम्हाला पूर्व परीक्षेला एवढंच अपेक्षित आहे की तुम्ही संधियुक्त जे शब्द आहेत म्हणजे शब्द आणि त्यांचा विग्रह ते तुम्ही व्यवस्थित पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचा विग्रह तुम्हाला व्यवस्थित कळाला की मग ती संधी स्वर संधी आहे का व्यंजन संधी आहे का विसर्ग संधी आहे एवढंच तुम्ही या प्रकरणात पाहिलं पाहिजे सुरुवातीला. पण जर तुम्ही आपल्या क्लासचे सगळे लेक्चर व्यवस्थित केलेले असाल तर मी अशी अपेक्षा करेन की तुम्हाला या उपप्रकारांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, कारण त्याचा सराव आपण क्लासरूम मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकत असाल तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मी फक्त एवढंच सांगेन की संधियुक्त शब्द मग तुम्ही कुठल्याही व्याकरणाचं पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकातील संधी आणि त्याचा विग्रह व्यवस्थित पाठ करा. आणि कंसामध्ये फक्त स्वर अधिक स्वर अशी रचना येते का व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजन अधिक स्वर किंवा विसर्ग असलेली रचना येते हे व्यवस्थित बघा. आणि फक्त स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी अशी प्राथमिक जे 3 उपप्रकार आहेत तेवढे जरी ओळखता आले तरी आपल्याला यामध्ये मार्क्स घेता येतील. ओके, पण मी पुन्हा सांगेन जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित केला असेल तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही उपप्रकारांसहित त्याची तयारी केली पाहिजे, कारण आपण लेक्चरमध्ये या गोष्टी बघितल्या होत्या. इतकंच नव्हे तर पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे सुद्धा खास करून मराठी मधील जे संधी प्रकार आहेत ते संधी प्रकार आपण पाहिलेले आहेत. लक्षात आलं? जे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी आहेत ते संस्कृत मधले मराठीत आलेले प्रकार आहेत, पण मराठीत सुद्धा भाषेत संधी होत असते. पररूप संधी आणि पूर्वरूप संधी हा सुद्धा भाग आपण पाहिलाय आणि नोट्स मध्ये तुम्हाला डिटेल याबद्दल माहिती मिळेल. त्यामुळे काही अडचण नाही. नोट्स मधलेच प्रश्न हे आपल्या परीक्षेला विचारले जातील. निश्चितपणे उत्तर सोडवत असताना तुम्हाला आपल्या नोट्सचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे आणि आपण प्रत्येक संकल्पनेला न्याय देण्याचा प्रयत्न या नोट्स मध्ये केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण इतर नियम सुद्धा पाहिलेत. ही या सर्व नामाचा शब्दयोगी अव्ययासोबत संख्या विशेषणाची संधी होताना कशी होते, आपल्या बोली भाषेतील संधी नेमकी कशी आहे, अनुरूप आणि अनुसार यांचा नियम नेमका कसा आहे, दीर्घ स्वरांचा संधी नियम नेमका कसा आहे
आणि काही प्रश्न सुद्धा आपण नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे अगदी कंबाईन मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांना सुद्धा न्याय देता येईल अशा पद्धतीनं संधी या प्रकरणामधल्या सगळ्या मुद्द्यांना आपण नोट्समध्ये कव्हर केलेला आहे. आपल्या क्लासमध्ये त्याची व्यवस्थित चर्चा झालेली आहे. फक्त रिव्हिजन मध्ये मी एवढंच तुम्हाला सांगेन की जर आपला क्लास व्यवस्थित झाला असेल तर तुम्हाला सगळे जे उपप्रकार आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत. आणि हा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास घेऊनच आपण परीक्षेला सामोरं जाणार आहोत. लक्षात घ्या, आत्मविश्वास कोणत्या बाजारात दुकानात विकत मिळत नाही. मोटिवेशनल लेक्चर्स ऐकून आपण काही काळ प्रभावात राहू शकतो आणि प्रभाव हा नेहमी क्षणिक असतो. काही क्षणानंतर तो प्रभाव जर निघून गेला तर पुन्हा आपण कोरडे पडतो, पुन्हा आपण उदासीन होतो. आणि त्यामुळं म्हणजे असं म्हटलं जातं, वपू काळे यांचं ते वाक्य की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण उडण्याचं वेड हे रक्तात असावं लागतं. तर तो विश्वास हा तुमच्या रक्तात असायला हवा. आणि तो विश्वास कधी येतो? ज्या वेळेला तुमचा अभ्यास पूर्ण असतो. ठीक आहे, तुमच्या आत्मविश्वासाचं रहस्य हे तुमच्या अभ्यासात दडलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षेला जात असताना आत्मविश्वासानं कधी आपण जाऊ? ज्या वेळेला पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे, तो व्यवस्थित वाचून झालाय, समजून आपण घेतलाय. महत्वाचं काय आहे? समजून आपण घेतलेलं आहे. तर निश्चितपणे आपण परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जाणार आहोत. तुम्ही अभ्यास करणार नाहीत, तुम्ही प्रयत्न करणार नाहीत, दिलेले मुद्दे व्यवस्थित वाचणार नाही आणि मग तुम्ही आपल्या गुरुवर्यांना किंवा इकडे तिकडे मित्रांना प्रश्न विचारणार की आत्मविश्वास कसा वाढवायचा. आत्मविश्वास असा कधीही वाढत नसतो. त्यामुळे मी आग्रहानं तुम्हाला सांगेन की हे जे सगळे मुद्दे आहेत ते व्यवस्थित वाचा. निश्चितपणे अशा तांत्रिक प्रकरणांमध्ये सुद्धा तुम्हाला मार्क्स चांगले येणार आहेत. ठीक आहे, आता जसा संधी हा एक महत्वाचा तांत्रिक भाग होता, त्याच पद्धतीनं समास हे सुद्धा प्रकरण असंच तांत्रिक स्वरूपाचं आहे, हे लक्षात घ्या. आता संधी म्हणजे काय? संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येणं. पण समास म्हणजे एकत्र येणं जरी असलं तरी समास म्हणजे शब्दांची काटकसर. समास म्हणजे शब्दांची काटकसर. इथं क्लिअरच दिलेलं आहे. काटकसर करून जर शब्द तयार होत असेल तर आपण त्याला समास म्हणून ओळखतो. ठीक आहे, आता एक उदाहरण दिलेलं आहे इथं, कांदे पोहे. कांदे पोहे म्हणजे काय? तर कांदा घालून तयार केलेले पोहे. आता या कांदा घालून तयार केलेले पोहे यामध्ये 5 शब्द आहेत. आपण एखाद्या घरामध्ये गेलोत किंवा आपण आपल्या पाहुण्यांकडे गेलोत तर आपले पाहुणे आपल्याला विचारतात का कांदे घालून तयार केलेले पोहे आम्ही तुम्हाला देऊ का? तर ते असं विचारत नाहीत. ते नेहमी काय करत असतात? शॉर्टकट वापरत असतात. कांदे पोहे देऊ का? कांदे पोहे देऊ का? बरोबर, कारण तो आपला मानवी स्वभाव आहे. आपण नेहमी जे काही कमीत कमी काळात होईल त्याच कडे वळत असतो. आपली मानसिकता तिकडेच जात असते. अगदी लिखाणामध्ये सुद्धा बघा, लिखाणामध्ये सुद्धा आपण श्रीयुत असं लिहित नाही, आपण श्री नंतर पूर्णविराम देतो. का देतो? कारण आपल्याला कमीत कमी काळामध्ये लिहायची सवय असते. अगदी लिखाणामध्ये सुद्धा आपल्या देवनागरी लिपीमध्ये मोडी लिपी अस्तित्वात आली. मोडी लिपी का अस्तित्वात आली? कारण लवकरात लवकर लिहायचं आहे आपल्याला, म्हणून मुरड घालून लिहिण्याची पद्धत आली. आपल्याला प्रत्येक गोष्ट फास्ट हवी आहे. ओके, समास या शब्दाचा अर्थच असा आहे की काटकसर करून बोलायचं पण अर्थपूर्ण बोलायचं. त्यामुळे इथे कांदे घालून तयार केलेले पोहे एवढा मोठा शब्द प्रपंच न करता आपण काटकसर करून कांदे पोहे एवढ्यामध्ये अर्थपूर्ण बोलू शकतो. शब्दांची केलेली काटकसर म्हणजे याला समास असं म्हटलं गेलं. आता समासाचे एकूण 4 प्रकार. हा बेसिक प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारला जाईल. जसं संधीचा चार्ट बघितला तसं समास. समासाचे एकूण किती प्रकार आहेत? तर समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. बघा, अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. हे सुद्धा जोड्या लावाला परीक्षेत विचारण्यात आलेलं आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात इथं. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून तिसरेच एखादं पद महत्वाचं असतं. थोडं टायपिंग एरर आहे, लक्ष द्या परत एकदा. अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून अर्थाच्या दृष्टीने तिसरेच पद महत्वाचं असतं. त्याला बहुव्रीही समास म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, आता इथं आणखीन एक आपण चार्ट घेतलेला आहे. तो
मुख्य 4 प्रकार आणि त्यांचे उपप्रकार असा आहे. अव्ययीभाव समास हा पहिला उपप्रकार, याचे उपप्रकार पडत नाही. त्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामधला पहिला उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर अलुक तत्पुरुष समास, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, उभय तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष, द्विगु किंवा संख्या पूर्वपद कर्मधारय तत्पुरुष, मध्यम पदलोपी किंवा लुप्तपद कर्मधारय तत्पुरुष. ओके, यामध्ये आपण हे सुद्धा कंबाईन साठी महत्वाचं मानतो. इथपर्यंत तुम्हाला हा प्रश्न येणार नाही. कर्मधारयचे सुद्धा प्रकार पडतात, इकडे तुम्ही जाण्याची आवश्यकता नाही. द्वंद्व समासाचे 3, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आणि त्यानंतर बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही, सहबहुव्रीही, नन बहुव्रीही आणि प्रादि बहुव्रीही. संधी आणि समास हे दोन्ही प्रकरण संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आल्यामुळं आपल्याला ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना संस्कृत भाषेतल्या आहेत. थोडं समजायला कठीण आहे, पण ज्यांनी क्लासमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना या गोष्टी अवघड अजिबात जाणार नाहीत. ठीक आहे, क्लासमध्ये शॉर्टकट सहित आपण हे पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी याबद्दल फक्त पटपट बोलेन. अव्ययीभाव समास म्हणजे काय? ज्या सामासिक शब्दाच्या सुरुवातीला आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग, दर हर बर बे बिन गैर हे फारसी किंवा अरबी उपसर्ग आणि मराठीत द्विरुक्ती होऊन तयार होणारे शब्द आलेले असतील त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. म्हणजे अव्ययीभाव समास हा केवळ निरीक्षणाद्वारे ओळखता येतो. समास किंवा सामासिक शब्द पुढे आलेला आहे आणि त्या सामासिक शब्दाच्या सुरुवातीला आ यथा प्रति, दर हर बर बे बिन गैर आणि मराठीमध्ये 2 वेळेला एकच शब्द येऊन तयार होणारे शब्द जर आले असतील तर आपण त्याला अव्ययीभाव समास म्हणून ओळखतो. आता बाकीचे जे 3 प्रकार आहेत त्यासाठी तुम्हाला त्या सामासिक शब्दाचा विग्रह करता यायला हवा. ओके, जर त्या विग्रहामध्ये असा तो, अशी ती, असे ते असा जर शब्द विग्रहामध्ये आलेला असेल तर आपण त्याला म्हणतो बहुव्रीही समास. जर विग्रहामध्ये आणि, व, अथवा, वा, किंवा असे जर शब्द आलेले असतील तर तिथं असेल आपला द्वंद्व समास. आणि जर विग्रहामध्ये अशा दोन्ही पद्धतीनं कुठलीही रचना नाही म्हणजे द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास अशी रचना जर विग्रहामध्ये आलेली नाही तर 100% तिथं तत्पुरुष समास असतो. समास ओळखण्याचा शॉर्टकट हाच आहे, हे लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय मी, सामासिक शब्द केवळ बघायचा आणि त्यावरती जर समास ठरवायचा असेल तर केवळ अव्ययीभाव समास या आधारे ठरतो. उदाहरणार्थ गैरहजर असा शब्द आहे. गैरहजर या शब्दामध्ये गैर नावाचं उपसर्ग आहे. उपसर्ग म्हणजे सुरुवातीला येणारा, प्रत्यय म्हणजे नंतर येणारे. ठीक आहे, गैर हा उपसर्ग आहे. अशाच पद्धतीनं आ यथा प्रति, दर हर बर बे बिन गैर, गैर आला का उपसर्ग, असे जर उपसर्ग येऊन शब्द बनत असतील तर आपण त्यांना अव्ययीभाव समास असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर मराठीमधील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द म्हणजे एकाच वेळेला 2 वेळेला आलेले, घरोघरी, पानो पाणी, गल्लो गल्ली असे जे शब्द आहेत एकाच वेळेला 2दा येऊन तयार झालेले, द्विरुक्ती होऊन तयार झालेले, त्यालाही आपण अव्ययीभाव समास असंच म्हणतो. ठीक आहे, बाकीचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार केवळ विग्रहावरून ठरतात. म्हणजे तुम्हाला त्याचा विग्रह माहिती असायला हवा. उदाहरणार्थ नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. विग्रहामध्ये असा तो, अशी ती, असे ते असे जर शब्द आले तर 100% तिथं बहुव्रीही समासच असतो. त्यामुळे विग्रहावरून आपल्याला बहुव्रीही समास ओळखता येतो. त्यानंतर आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये 2 शब्दांच्या मध्ये आणि, व, किंवा, अथवा असे शब्द येतात. लक्षात आलं? असे जर शब्द आले असतील तर 100% तिथे द्वंद्व समास असतो. उदाहरणार्थ पाप पुण्य, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य म्हणजे 2 शब्द जोडण्यासाठी किंवा असा शब्द आलेला आहे. जर किंवा असा शब्द येत असेल तर द्वंद्व समास, आणि असा शब्द येत असेल तर द्वंद्व समास, किंवा 2 पद आहेत आणि या 2 पदांसोबत इतरांचं जर आपण समावेशन करत असू तर त्यालाही द्वंद्व समास असंही म्हणतात. उदाहरणार्थ चहा पाणी, आपण म्हणतो एखाद्या पाहुण्याला चहा पाणी घेणार का, याचा अर्थ आपण केवळ त्यांच्या समोर चहा आणि पाणी ह्या 2च वस्तू ठेवतो का, तर नाही. चहा पाणी मध्ये काय येतं, चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ, म्हणजे चहा पण आहे, पाणी पण आहे आणि इतरांचं समावेशन पण आहे. तेव्हा द्वंद्व समासाचा प्रकार येतो समाहार द्वंद्व. तेव्हा द्वंद्व समासाचा प्रकार येतो समाहार द्वंद्व. हे लक्षात घ्या. विग्रहानुसार द्वंद्व समास ओळखता येतो, विग्रहानुसार बहुव्रीही समास ओळखता येतो. अगदी तसं विग्रहानुसार तत्पुरुष समास सुद्धा ओळखता येतो. ठीक आहे.
जे कोणी पहिल्यांदा लेक्चर बघतायत घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, फक्त विग्रह व्यवस्थित पाठ करा. तुम्हाला अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही हे निश्चितपणे ओळखता येईल. पण ज्यांनी आपला क्लास केलेला आहे त्यांना मात्र उपप्रकार सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत, हे विसरू नका. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या हातामध्ये परीस आहे, त्या परिसाचा काय नेमकं झालंय याचा तुम्ही विचार करा. कारण आपण इथं तयारी करून घेताना अगदी हे नोट्स किंवा इथं शिकलेलं ज्ञान तुम्ही कंबाईन मेन्सला जरी वापरलं, म्हणजे मुख्य परीक्षेचं जरी मराठीचे प्रश्न सोडवलात तरी सुद्धा तुम्हाला सुटायला हवेत. अशा पद्धतीची आपली तयारी झाली होती आणि ती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवत असताना निश्चितपणे त्याची जाणीव तुम्हाला झालेली असणार आहे. ठीक आहे, इथं थोडंसं वेळेची मर्यादा आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की संधी आणि समास हे जे प्रकरण आहे संस्कृत मधून मराठीत आलेले तांत्रिक प्रकरण आहेत. फक्त मी याचा एक धावता आढावा आपल्या समोर घेत आहे. कळतंय? बघा इथं अव्ययी भाव समास आजन्म, यथाशक्ती, आ यथा प्रती, आ यथा प्रती, दर हर बर बे बिन गैर मराठीतील विरुक्ती होत असेल तर अव्ययी भाव समास आहे. ही उदाहरणं सुद्धा आहेत. तत्पुरुष समास, त्यानंतर आलेला द्वंद्व समास, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, आणि शब्दाला द्वंद्व, आई बाप, आई आणि बाप द्वंद्व, खरे खोटे, खरे किंवा खोटे द्वंद्व, केर कचरा, केर पण आहे कचरा पण आहे आणि इतरांचं समावेशन पण आहे, समाहार द्वंद्व. कारण द्वंद्व समासाचे पण प्रकार आहेत. कळतंय? त्यामुळे तुम्हाला या सगळ्याच डिटेल उपप्रकारांकडे जायचंय किंवा उपप्रकार सुद्धा व्यवस्थित करायचे आहेत. बहुव्रीहीचं कुठलंही उदाहरण बघा, असा तो, अशी ती, असे ते, हेच तुम्हाला दिसेल. नीलकंठ, कंठ आहे निळा ज्याचा असा तो, त्रिकोण, तीन आहेत कोण ज्याला असा तो, अनंत, नाही अंत ज्याला असा तो, हेच आहेत. सवर्ण, वर्णासहित आहे असा तो, दुर्गुण किंवा सुनयना, सु म्हणजे चांगले नयन आहेत स्त्रीचे अशी ती. तुम्हाला असेच विग्रह बघायला मिळतील. काही ठिकाणी फक्त अपवाद आहेत, अपवादांचं सुद्धा आपण बोललेलो आहोत. आता यामध्ये इतर काही नियम सुद्धा पाहिले होते आपण समासामध्ये, की मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो, भिन्न भाषेतला समास टाळावा लागतो. उदाहरणार्थ हेड शिक्षक असं आपण म्हणत नाही, डाकगृह असं आपण म्हणत नाही, गृह जावई असं आपण म्हणत नाही, आपण म्हणतो घर जावई. त्यामुळे आपण दोन भाषेतले किंवा भिन्न भाषेतले समास शक्यतो टाळत असतो. सामासिक शब्दाचं लिंग आणि वचन हे नेहमी शेवटच्या शब्दावरनं ठरवतात. विभक्तीचा प्रत्यय शेवटच्या शब्दाला लावला जातो. आठवत असेल सर्व काही? ठीक आहे. तर संधी आणि समास या दोन्ही प्रकरणामध्ये जे त्यांचे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांसहित तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे.
यानंतर पुढचं जे तांत्रिक आणि अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे ते प्रकरण आहे प्रयोग. प्रयोग म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. कर्त्याची कर्माची वाक्यातील क्रियापदाशी जी रचना किंवा ठेवण किंवा जुळणी असते त्यालाही व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. तर या प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. यासह प्रयोगाचे काही मिश्र किंवा संकर प्रयोग असेही प्रकार पडतात. म्हणजे कर्तरी कर्मणी एकत्र येणे, कर्मणी भावे एकत्र येणे आणि कर्तरी भावे एकत्र येणे असं एकत्रित होऊन काही मिश्र प्रकार पडतात, तेही आपण पाहतोय. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 प्रकार. पहिला प्रधान कर्तुक कर्मणी, त्यानंतर शक्य कर्मणी, समापन कर्मणी, प्राचीन किंवा पुराण किंवा पुरुष कर्मणी, नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार, सकर्मक भावे, अकर्मक भावे, भाव कर्तुक किंवा अकर्तुक भावे प्रयोग. हे मुख्य 3 प्रकार आहेत प्रयोगाचे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आणि अन्य प्रकारांमध्ये मिश्र किंवा संकर प्रयोग असं त्याचं नामकरण आहे. आणि यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग एकत्रित येऊन कर्तृ कर्म संकर प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग एकत्र येऊन कर्म भावे संकर प्रयोग, कर्तृ म्हणजे कर्तरी आणि भावे एकत्र येऊन कर्तृ भावे संकर प्रयोग, अशा पद्धतीनं मिश्र प्रयोगाची रचना या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. आता इथं मुद्दा एक क्लिअर करूयात की प्रयोग कसा ओळखावा म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हा नेमका कसा ओळखावा. तर व्यवस्थित लक्ष द्या. आपण सुरुवातीला त्या वाक्याचा कर्ता शोधणार आहोत, त्यानंतर त्या कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत का नाहीत हे शोधणार आहोत. म्हणून मगाशी जे पायाभूत प्रकरण आपण पाहिलं की आधी वाक्यातला कर्ता, मग वाक्यातलं कर्म, मग विभक्ती प्रत्ययांची रचना, पायाभूत मराठी आपण त्यासाठी घेतलं होतं कारण आपल्याला प्रयोग या प्रकरणामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. तर आधी आपल्याला शोधायचे प्रयोग शोधण्यासाठी काय, वाक्यातला कर्ता. वाक्यातला एकदा कर्ता शोधला की मग दुसरा शोध असेल की त्या कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे की नाही. जर त्या कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेलाच नसेल म्हणजे तो कर्ता प्रथम विभक्तीमध्ये असेल तर 100% ते वाक्य कर्तरी प्रयोगामध्येच असतं. व्यवस्थित आहे का. आधी शोधायचंय वाक्यातला कर्ता, त्या कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसेल तर 100% ते वाक्य कर्तरी प्रयोगातीलच असतं आणि त्यातूनच आपल्याला कर्तरी प्रयोग ओळखता येईल. आता कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. ओके. आधी एकदा ठरवलं की हा प्रयोग कर्तरी आहे, त्यानंतर आपण शोधणार आहोत वाक्यात कर्म आहे की नाही. वाक्यात कर्म असेल तर मग सकर्मक कर्तरी आणि वाक्यात कर्म नसेल तर मग अकर्मक कर्तरी. एवढी सोपी रचना आहे कर्तरी प्रयोगाची. नंबर 2 कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग आहे म्हणजे कर्म असणारच, कर्माशिवाय कर्मणी प्रयोग कसा बरे, त्यामुळे कर्म असणारच आहे कर्मणी प्रयोगामध्ये. लक्षात आलं का. आता वाक्यात कर्म कधी असतो, वाक्यात कर्ता असल्याशिवाय कर्म असणारच नाही म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता सुद्धा असणार आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म सुद्धा असणार आहे. आता राहिला प्रश्न प्रत्ययाचा. आपण कर्तरी प्रयोगामध्ये नियम पाहिला होता की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. आता कर्मणी प्रयोगामध्ये मात्र काय होतं, कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो. जर अशी रचना असेल तर ते वाक्य 100% कर्मणी प्रयोगाचं असतं. आणि त्यानंतर भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे 3 रचना आहेत. पहिली रचना, वाक्यामध्ये कर्ताच नसेल तर त्याला अकर्तुक किंवा भावकर्तुक भावे प्रयोग असं म्हणतात. नंबर 2, वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म नाही, वाक्यामध्ये फक्त काय आहे, कर्ता आहे पण त्या कर्त्याला प्रत्यय आहे. आता व्यवस्थित आहे का. वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असणार नाही. वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असणार नाही. आता वाक्यात कर्ता आहे आणि त्याला प्रत्यय आहे मग भावे प्रयोग आणि भावे प्रयोगाचा उपप्रकार जो आहे तो अकर्मक भावे प्रयोग. आता त्यानंतर भावे प्रयोगाची एक तिसरी रचना येते की वाक्यात कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे आणि दोघांनाही प्रत्यय आहे. बघा व्यवस्थित, वाक्यामध्ये कर्ताही आहे, कर्मही आहे आणि दोघांनाही प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग येणार नाही, कर्माला प्रत्यय आहे त्यामुळे कर्मणी प्रत्यय येणार नाही, दोघांनाही प्रत्यय आहे म्हणून त्याला म्हटलं गेलं भावे प्रयोग. हे प्रयोग ओळखण्याची पद्धत. पण मूळ संकल्पना काय सांगते, मूळ संकल्पना अशी सांगते कर्तरी प्रयोग म्हणजे काय, जर क्रियापद
कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणा. जर क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणा. आणि जर क्रियापद कर्ता आणि कर्म दोघांच्याही लिंग वचन पुरुषानुसार अजिबात बदलत नसेल, म्हणजे क्रियापद कोणालाही भाव देत नसेल, तर त्याला म्हणा भावे प्रयोग. ठीक आहे. तर इथं विनोदाचा भाग भावे प्रयोग लक्षात ठेवण्यासाठीचा. तर भावे प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता आणि कर्म दोघांनुसार बदलत नाही. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्मानुसार बदलतं. या बेसिक गोष्टी त्यांच्या व्याख्या आपण नोट्समध्ये किंवा वर्गामध्ये पाहिलेले आहेत. आपण इथे पाहत आहोत एखादं वाक्य समोर आल्यानंतर ते ओळखायचं कसं, तर ते वाक्य कर्ता कर्म आणि त्यांना विभक्ती प्रत्यय लागलेला आहे का नाही यावरूनच ओळखता येतं. लक्षात येतं का? इथं उदाहरणं आहेत बघा. राम आंबा खातो, खाणारा कोण? राम. त्यामुळे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून आपण त्याला म्हणतो कर्तरी प्रयोग. सीता आंबा खाते, खाणारी कोण? सीता. सीता या कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. इथे बघा राम पडला, पडणारा कोण? राम. राम हा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. ओके. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर आपण त्याला डायरेक्ट काय म्हणणार आहोत? कर्तरी प्रयोग. आणि त्यानंतर फक्त एवढंच बघणार आहोत की वाक्यामध्ये कर्म आहे का कर्म नाही. जर वाक्यामध्ये कर्म असेल सकर्म कर्तरी, आंबा 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 कर्म आहे, सकर्म कर्तरी. दिलेल्या 3 वाक्यांमध्ये कर्मच नाही म्हणून अकर्मक कर्तरी. कळतंय? कर्तरी प्रयोग हा अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोग. राजाने राजवाडा बांधला. राजाने राजवाडा बांधला. बांधणारा कोण? राजा. राजवाडा बांधला गेला का? हो, राजवाडा बांधला गेला. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता पण आहे आणि वाक्यामध्ये कर्म सुद्धा आहे. पण जर व्यवस्थित नजर टाकलीत आपण वाक्याकडे तर लक्षात येईल की कर्त्याला प्रत्यय आहे राजाने, पण कर्माला अजिबात प्रत्यय नाही राजवाडा. कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही. अशा वेळेला कर्मणी प्रयोगाचं ते लक्षण आहे. कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार आहेत. या 5 उपप्रकारांमध्ये असं साधं वाक्य कर्त्याला प्रत्यय पण कर्माला नाही ते वाक्य येतं प्रधान कर्तृक कर्मणी यामध्ये. ओके. कर्मणी प्रयोगाचे इतर उपप्रकार. यातला पहिला उपप्रकार आहे प्राचीन किंवा पुराण किंवा पुरुष कर्मणी. हा प्रयोग संस्कृत इतक्या प्राचीन, म्हणजे मुळात तो पूर्ण वाक्यच प्राचीन असतं. यावरूनच आपल्याला या प्रयोगाची ओळख करता येते. उदाहरण बघा. नळे इंद्रास असे बोली जेले, जो जे की जे परमार्थ लाहो. असे प्राचीन वाक्य हे या प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये येतात. इथे आणखीन एक प्रश्न विचारला जाईल की कर्म या वाक्यातला शोधायचं कसं, तोही मुद्दा मी नोट्समध्ये दिलाय. जिथं जे हा प्रत्यय लागलेला असेल त्या प्रत्यय युक्त असलेला जो शब्द आहे तो शब्द काय म्हणायचा? आपण कर्म म्हणायचा प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये. त्यानंतर आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. हा कर्मणी प्रयोगाचा जो प्रकार आहे तो प्रकार इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे. इंग्रजीमध्ये 2 प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. जो पॅसिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइसची जी रचना आहे तीच रचना जर मराठीत आली असेल तर आपण त्याला नवीन कर्मणी असं म्हणतो. रावण रामाकडून मारला गेला, चोर पोलिसांकडून मारला गेला. आता या 2 वाक्यांकडे जर आपण पाहिलं तर हे 2 वाक्य पॅसिव्ह फॉर्म मध्ये आहेत. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये काय आहे? राम रावणास मारतो. पण इकडे काय आहे? रावण रामाकडून मारला गेला, चोर पोलिसांकडून पकडला गेला. मूळ ऍक्टिव्ह वाक्य काय आहे? पोलीस चोरांना पकडतात. लक्षात आलं का? तर पॅसिव्ह फॉर्म मध्ये हे वाक्य येत असताना इथे कडून असा प्रत्यय येतो आणि या प्रत्ययावरून आपल्याला हे कळतं की हे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. यामध्ये थोड्या गुंतागुंती आहेत पण एवढ्या गुंतागुंतीकडे जाण्याची गरज नाही आपल्याला. पुढे आहे समापन कर्मणी. समापन कर्मणी म्हणजे काय? जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा आपण त्याला समापन कर्मणी असं म्हणतात. आणि क्रियापदाची रचना असते मूळ धातू अधिक ऊन होऊन अधिक झाला झाली झाले. मूळ धातू अधिक ऊन होऊन अधिक झाला झाली झाले. त्याचा पेरू खाऊन झाला, मूळ धातू खा, त्यानंतर ऊन होऊन, त्यानंतर झाला झाली झाले. रामाची गोष्ट सांगून झाली, मूळ धातू सांग, त्यानंतर ऊन होऊन, त्यानंतर झाला झाली झाले. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे शक्य कर्मणी. शक्य कर्मणी नावातच आहे बघा शक्य. जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो किंवा दिसतो
तेव्हा त्याला शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतात. आणि ही शक्यता दोन प्रकारची असू शकते, एक सकारात्मक शक्यता आणि दोन नकारात्मक शक्यता. इथं बघा, आईकडून काम करविते, बाबांकडून जिनात चढवितो. या दोन वाक्यामध्ये हे क्लिअर होतं की कर्त्याची काम करण्याची शक्यता आहे, आईची काम करण्याची शक्यता आहे. बाबांना आता जिनात चढवतो, आधी ते आजारी होते पण आता त्यांना ती कृती करणं शक्य आहे, असा अर्थ या कर्मणी प्रयोगातल्या वाक्यामध्ये येतोय. म्हणून या कर्मणी प्रयोगाला आपण शक्य कर्मणी असं म्हणतो. त्यानंतर प्रधान कर्तृक कर्मणी, जिथे एक सामान्य वाक्य असतं आणि या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रधान मानला जातो तेव्हा त्याला प्रधान कर्तृक कर्मणी असं म्हटलं जातं. इथं ही व्याख्या सुद्धा महत्वाची आहे आणि उदाहरणं तर महत्वाची आहेतच आहेत. आपण कर्मणी प्रयोगाचे जे प्रकार आहेत एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आपण. खरं तर प्रत्येक संकल्पना डिटेलपणे पाहता येणार नाही, ही मर्यादा मला सुद्धा माहिती आहे. पण रिव्हिजन लेक्चरचा हेतू मुळात हा आहे की तुम्हाला फक्त त्या संकल्पना पुन्हा आठवाव्यात आणि लेक्चरमध्ये ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला स्मरणात याव्यात, एवढाच आपला एक हेतू आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून की बाबा या सगळ्याच संकल्पना आपल्या व्यवस्थित झाल्या असतील तर एक आत्मविश्वास येतो आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना, हाच केवळ याचा हेतू आहे. अन्यथा वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण विषय संपवणं इतकं शक्य नाही. पुढचा आहे भावे प्रयोग. जेव्हा कर्ता कर्म यांच्या लिंग वचनामध्ये बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. मी भावे प्रयोग ओळखायचं कसं हे सांगितलं होतं. कर्त्याला सुद्धा प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो, अशी जेव्हा रचना असते तेव्हा त्याला भावे प्रयोग म्हणून ओळखलं जातं. आपण सुरेशने बैलाला पकडले, सुरेश आणि बैल कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय आहे. त्यानंतर सीमाने मुलांना मारले, सीमा आणि मुलगा कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय आहे. दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार आहेत. सकर्मक भावे, कर्म असलेला भावे, अकर्मक भावे, कर्म नसलेला भावे आणि अकर्तृक भावे म्हणजे कर्ताच नसलेला भावे. ठीक आहे, तर हे भावे प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यानंतर आपण कर्तृकर्म संकर, कर्म भावे संकर आणि कर्तृभावे संकर प्रयोग पाहिलेलं होतं. मी स्क्रीनवर इथे ही स्लाइड घेतोय, पॉज करून तुम्ही एकदा ते व्यवस्थित वाचून घेऊ शकता. हाच मुद्दा महत्वाचा आहे. कर्तृकर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता तू किंवा तुम्ही असतो, क्रियापदाला स किंवा त प्रत्यय लागलेला असतो, वाक्यात कर्म असतोच पण त्या कर्माला प्रत्यय नसतो. कर्म भावे संकर प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता तू किंवा तुम्ही असतो, क्रियापदाला स किंवा त प्रत्यय लागलेला असतो आणि वाक्यात कर्म असेल तर त्याला प्रत्यय असतोच. या नियमांनीच आपण ही सगळी उदाहरणं सोडवलेली आहेत आणि तुम्हाला निश्चितपणे पेपरला सुद्धा ही गोष्ट अत्यंत सोपीच जाणार आहे, याबद्दल कोणतीही खंत नाही. यानंतर पुढच्या एका महत्वाच्या संकल्पनेकडे येऊयात, वाक्य. विशिष्ट क्रमाने येणारा शब्द किंवा शब्दसमूह अर्थपूर्ण असेल तर त्याला वाक्य असं म्हणतात. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य. बघा, आता एक प्रश्न जर आपल्याला कोणीतरी विचारला, आपण जेवलात का, आणि आपण याचं उत्तर दिलं हो, तर यालाही व्याकरणात वाक्य असं म्हणतात. त्यामुळे विशिष्ट क्रमाने येणारा शब्द किंवा शब्दसमूह, आपण जेवलात का हा शब्द समूह आहे, हो हे अक्षर पण आहे, शब्द पण आहे, वाक्य पण आहे. पण इथं याला जो अर्थ प्राप्त झालेला आहे तो वाक्याचा अर्थ प्राप्त झालाय, कारण तो विशिष्ट क्रमाने आलेला पूर्ण अर्थाचं असं ते एक संदर्भ असल्यामुळे त्याला वाक्य असं म्हणता येईल. दुसरी व्याख्या आहे, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य.
इथं एक उदाहरण दिलेलं आहे, गड्या आपुला गाव प्रेमाचा. इथं कसाही क्रम जर त्या शब्दाचा आला तरी सुद्धा वाक्य पूर्ण होतो. त्यामुळे वाक्य या संकल्पनेची दुसरी व्याख्या काय आहे की विशिष्ट क्रमाने येवो अगर न येवो, कसंही येवो, पण जर पूर्ण अर्थाचं बोलणं होत असेल तर त्यालाही व्याकरणामध्ये वाक्य असंच म्हटलं गेलं. गड्या आमुचा गाव प्रेमाचा, आमुचा गड्या गाव प्रेमाचा, गड्या गाव आमुचा प्रेमाचा, गड्या प्रेमाचा आमुचा गाव, प्रेमाचा गाव आमुचा गड्या, गाव गड्या आमुचा प्रेमाचा, आमुचा गड्या गाव प्रेमाचा. तुम्ही कोणताही शब्द सुरुवातीला घ्या, तुम्हाला हे जाणवेल की पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य. ठीक आहे, त्यामुळं वाक्य या संकल्पना तुम्हाला कळाल्या असतील. आपल्याला परीक्षेसाठी अपेक्षित काय आहे तर ते आहेत वाक्यांचे प्रकार. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने. वाक्यांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार येतो विधानार्थी वाक्य. त्याचे दोन उपप्रकार आहेत, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. गेल्या वर्षी 2 प्रश्न याच संदर्भात आलेत वाक्य प्रकारावर. त्यानंतर प्रधान वाक्य, गौण वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, सकर्मक वाक्य, अकर्मक वाक्य, द्विकर्मक वाक्य, अकर्तुक वाक्य. अशा पद्धतीने हे वाक्यांचे प्रकार आहेत आणि ते सगळेच्या सगळे प्रकार हे आपल्याला अभ्यासासाठी महत्वाचे आहेत. आता पहिला उपप्रकार आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यामध्ये केवळ एक विधान असते. विधानार्थी वाक्याचे 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरा आहे नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? होकारार्थी वाक्य म्हणजे असं वाक्य जे होकार व्यक्त करतं. बरं, होकार व्यक्त करणारं वाक्य ओळखायचं कसं? यासाठी एकच वाक्य लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्दच येत नाहीत त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असं म्हणतात. मग नकारार्थी शब्द कोणते आहेत इथं आपल्याला क्लिअर होईल. नकारार्थी वाक्याची संकल्पना, नकारार्थी वाक्य म्हणजे असे वाक्य जे वाक्य नकार व्यक्त करणारं असतं. अशा वाक्यामध्ये नकारार्थी शब्द येतात. आणि नकारार्थी शब्द कोणते आहेत? न, ना, नाही, नसतो, नसेल, नसतात, न ये, न लगे असे जे शब्द आहेत हे नकार व्यक्त करणारे शब्द आहेत. ते शब्द वाक्यामध्ये आले तर वाक्य नकारार्थी, ते शब्द वाक्यामध्ये आले नाहीत तर वाक्य होकारार्थी. कळतंय सगळ्यांना? पुढचं आहे प्रश्नार्थक वाक्य. आता या प्रश्नार्थक वाक्यामध्ये 2 संदर्भ आले पाहिजेत. नंबर 1, या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आले पाहिजेत. उदाहरणार्थ का, कोण, कोठे, कधी, कसे. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. जर या दोन्ही अटी पूर्ण होत असतील तरच ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य मानलं जाईल. उद्गारार्थी वाक्य, भावना व्यक्त करणारे वाक्य हे उद्गारार्थी असते. उद्गारार्थी वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय यांचा सुद्धा वापर भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. ओके, उद्गारार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं आणि जर त्या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्ययाचा वापर झाला असेल तर केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येईल. आता पुढच्या वाक्यांचे 3 प्रकार आहेत, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. बघा, आता ज्या वाक्यामध्ये केवळ एकच विधान केलेले असते त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये केवळ एक विधान केलेले असते त्या वाक्याला केवल वाक्य म्हणतात. फक्त ओनली वन स्टेटमेंट म्हणजे केवल वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय? बघा, संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य येतात. संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य येतात आणि सगळ्यात महत्वाचं हे दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतात. संयुक्त वाक्यामध्ये येणारी दोन्ही वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने प्रधान असतात. म्हणून संयुक्त वाक्याची व्याख्या काय होणार? 2 प्रधान वाक्य किंवा 2 मुख्य वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय यांनी जोडली जात असतील तर त्या वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि मिश्र वाक्य म्हणजे काय? इथंच बघा, मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य हे मुख्य वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं. म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये 2 येणारी वाक्य ही प्रधान वाक्य असणार आहेत आणि मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान आहे आणि दुसरं वाक्य गौण आहे. कळतंय का? आता हे ठरवणार कधी, कसं आपण संयुक्त वाक्य कोणतं आणि मिश्र वाक्य कोणतं? यासाठी एका प्रकरणाचं आपल्याला त्याच्या उपप्रकारांसहित आणि त्यामध्ये असणाऱ्या अव्ययांसहित माहिती पाहिजे आणि ते प्रकरण आहे उभयान्वयी अव्यय. त्यामुळे वर्गामध्ये आपण उभयान्वयी अव्यय पाठ करून घेतलेत. या उभयान्वयी अव्ययांचे एकूण प्रकार पडतात 2 मुख्य प्रकार. पहिलं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, नंबर 2 गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे एकूण प्रकार पडतात 4. त्यातला पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. दुसरा प्रकार आहे
विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि त्यानंतर आहे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. पहिला उपप्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय बोधकामध्ये कोणकोणते अव्यय येतील? तिथं येतील अन, आणि, आणखी, आणिक, व, न, नि शिवाय. त्यानंतर न्यूनत्व बोधक पण, किंतु, परंतु, परी, बाकी. त्यानंतर तिसरा आहे विकल्प बोधक अथवा, अगर, वा, की, किंवा. त्यानंतर चौथा आहे परिणाम बोधक म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, तेव्हा, तस्मात, अतएव, की. हे अव्यय तोंडपाठ पाहिजेत तुम्हाला, तर तुम्हाला लगेच संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यातला फरक कळणार आहे. कारण गेल्या वर्षी यावरती प्रश्न आलेला आहे, त्यामुळं हा संदर्भ आपल्याला नाकारता येणार नाही. कळतंय का? आपण इथं 4 प्रकार घेतलेले आहेत उभयान्वयी अव्ययाचे. समुच्चय बोधक अन, आणि, आणखी, आणिक, व, न, नि शिवाय. न्यूनत्व बोधक पण, किंतु, परंतु, परी, बाकी. त्यानंतर विकल्प बोधक अथवा, अगर, वा, की, किंवा. आणि त्यानंतर परिणाम बोधक म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, अतएव, की, तेव्हा, तस्मात. आता जर आपण मिश्र वाक्यांचा विचार केला तर मिश्र वाक्यांसाठी उभयान्वयी अव्ययांचे आणखीन 4 प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजेत, ज्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. त्यातलं पहिलं आहे स्वरूप बोधक, म्हणजे, म्हणून, की, जे. दुसरा आहे उद्देश बोधक, उद्देश बोधकामध्ये म्हणून, सबब, यास्तव, कारण, की. त्यानंतर कारण बोधक कारण, कारण, की, का, की असे अव्यय येतात. आणि त्यानंतर संकेत बोधक जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की. हे अव्यय जर आपल्याला पाठ असतील तर निश्चितपणे आपल्याला संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य यातला फरक शोधता येईल. आणि हा जो फरक आहे, हा फरक कळाला की मग आपल्याला कसाही प्रश्न आयोगाने जरी विचारला तरी त्याला उत्तर देता येणार आहे. कळतंय? नोट्स मध्ये दिलेलेच आहेत. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, गौणत्व सूचकाचे 4 प्रकार, स्वरूप बोधक, उद्देश बोधक, कारण बोधक आणि संकेत बोधक. कळतंय का? जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आले असतील, प्रधानत्व म्हणजे हे 4 प्रकारचे, जर ही उभयान्वयी अव्यय आलेले असतील वाक्यात तर 100% ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. आणि जर स्वरूप, उद्देश, कारण, संकेत हे जर अव्यय त्या वाक्यामध्ये आलेले असतील तर 100% ते वाक्य मिश्र वाक्य असतं. लक्षात आलं का? परंतु व्यवस्थित लक्ष द्या, उभयान्वयी अव्ययाचं काम काय आहे तर उभयान्वयी अव्यय हे 2 शब्दांना पण जोडतं आणि 2 वाक्यांना पण जोडतं. जर प्रश्न असा आला रमेश आणि सुरेश भाऊ आहेत, दुसरं वाक्य घेतो गेल्या वर्षी आलेल्या परीक्षेला, आजपासून बस सेवा आणि रेल्वे सेवा सुरू झाली. बस सेवा आणि रेल्वे सेवा सुरू झाली. आता इथं आणि याला अधोरेखित करूया, इथं आणि याला अधोरेखित करूया. इथं दोन्हीही उभयान्वयी अव्यय आहेत का? यस आहेत. ओके, पण दोघांनी म्हणजे आणि या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या वाक्यात 2 शब्द जोडलेले आहेत का 2 वाक्य जोडलेले आहेत, दुसऱ्या वाक्यात 2 शब्द जोडलेले आहेत का 2 वाक्य जोडलेले आहेत, हे आपल्याला व्यवस्थित कळायला हवं. जे कळत नाही मुलांना म्हणून गेल्या वर्षीचा संदर्भ गोंधळ निर्माण झाला. आजपासून बस सेवा आणि रेल्वे सेवा सुरू झाली. आजपासून बस सेवा सुरू झाली पहिलं वाक्य, आजपासून रेल्वे सेवा सुरू झाली दुसरं वाक्य. 2 वाक्यांना जोडण्यासाठी आणि आलेला आहे, संयुक्त वाक्य असेल. रमेश आणि सुरेश भाऊ आहेत, रमेश आणि सुरेश भाऊ आहेत. इतर रमेश भाऊ आहे, सुरेश भाऊ आहे असे 2 वाक्य नाही आहेत. इतर रमेश आणि सुरेश या 2 शब्दांना जोडण्यासाठी आणि आलेलं आहे. जेव्हा 2 शब्दांना जोडण्यासाठी आणि येतं त्यावेळेला हे पूर्ण वाक्य केवल वाक्य आहे. इथं एकच वाक्य आहे ना, फक्त 2 शब्दांना जोडण्यासाठी आणि आलेलं आहे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र असं नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये 2 वाक्यांचं एकत्रीकरण आहे. आजपासून बस सेवा सुरू झाली पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आजपासून रेल्वे सेवा सुरू झाली. दोन्ही वाक्य एकत्र आले, आजपासून बस सेवा आणि रेल्वे सेवा चालू झाली. 2 वाक्य एकत्र येणं म्हणजे वाक्य संयुक्त असणं किंवा मिश्र असणं. इथं आणि
समुच्चय बोधक आहे, प्रधानत्व सूचक आहे, म्हणून दिलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य असणार आहे. ठीक आहे. नोट्समध्ये सरावाचे सुद्धा प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव करालच. आता वाक्य या उपप्रकारामध्ये आपण पुढे जाऊयात. प्रधान वाक्य आणि गौण वाक्य असे वाक्यांचे दोन उपप्रकार आहेत. प्रधान वाक्यालाच मुख्य वाक्य असं म्हणतात. विधानार्थी वाक्याला किंवा केवळ वाक्याला प्रधान वाक्य असं म्हणतात, कारण एक स्टेटमेंट आहे. प्रधान वाक्य हे एक स्वतंत्र वाक्य असतं, ते अर्थाच्या दृष्टीने इतर कोणावरही अवलंबून नसतं. संयुक्त वाक्यातील दोन्ही वाक्यांना प्रधान वाक्य असं म्हणतात. मगाशीच सांगितलंय, केवळ वाक्य जर एक असेल तर त्याला प्रधान वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्यामध्ये आलेली दोन्ही वाक्य जी आहेत ती प्रधान आहेत. आता पुढे जाऊया गौण वाक्य. गौण वाक्य हे स्वतंत्र वाक्य नसतं. अर्थाच्या दृष्टीने गौण वाक्य हे प्रधान वाक्यावर अवलंबून असतं. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान असतं तर दुसरं वाक्य हे गौण स्वरूपाचं असतं. लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं गौण वाक्य आपल्याला शोधायचं आहे. बघा, आता मगाशीच सांगितलंय की गौण वाक्य कुठं असतं? मिश्र वाक्यामध्ये. कारण मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान आहे आणि दुसरं वाक्य गौण आहे. बाकी कुठल्याही वाक्यामध्ये तुम्हाला गौण वाक्य सापडतच नाही. गौण वाक्य केवळ मिश्र वाक्यांमध्येच आढळतं. मग मिश्र वाक्यातील गौण वाक्य कसं ओळखावं? यासाठी तुम्हाला मिश्र वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययांपासून तयार होतं, बघा, स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय, कारण बोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वयी अव्यय, हे जर अव्यय वाक्यामध्ये येत असतील तर त्या पूर्ण वाक्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आणि त्याच मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य असतं. मग गौण वाक्य कधी असेल? नंबर 1, स्वरूप व्यक्त करणारं वाक्य गौण, कारण व्यक्त करणारं वाक्य गौण, उद्देश व्यक्त करणारं वाक्य गौण आणि संकेत व्यक्त करणारं वाक्य गौण. ओके. उदाहरणार्थ, जर पाऊस आला तर पेरणी होईल, असं जर संकेत बोधक वाक्य असेल तर त्यामध्ये जर पाऊस आला हे संकेत आहे आणि संकेत व्यक्त करणारं वाक्य गौण, त्यामुळे ते वाक्य गौण असेल. उद्देश व्यक्त करणारं वाक्य गौण, नोकरी मिळावी म्हणून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. नोकरी मिळावी हा उद्देश आहे, त्यामुळे उद्देश व्यक्त करणारं वाक्य काय असेल? गौण असेल. तसं कारण व्यक्त करणारं, स्वरूप व्यक्त करणारं म्हणजे स्पष्टीकरण देणारं वाक्य हे गौण आहे. ठीक आहे. नोट्समध्ये प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही तयारी सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकता. तर प्रधान वाक्य आणि गौण वाक्य हे ओळखणं सुद्धा अत्यंत सोपं आहे, ते अजिबात अवघड नाही. त्यानंतर कर्ता आणि कर्म यांच्या स्वरूपावर अवलंबून असणारे काही वाक्य प्रकार आहेत. यातलं पहिलं वाक्य आहे सकर्मक वाक्य. सकर्मक वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदास कर्माची गरज आहे आणि तीही एका कर्माची. सकर्मक वाक्यामध्ये एकच कर्म येतं, म्हणजे एकच कर्म आहे अशी अपेक्षा आहे. रवींद्र क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण? रवींद्र. क्रिकेट खेळले गेले का? हो. क्रिकेट हे वाक्यातलं कर्म वाक्य सकर्मक. रमेशने खिडकीचे दार उघडले, उघडणारा कोण? रमेश. करता. दार उघडले गेले का? हो. दार वाक्यातलं कर्म म्हणजे वाक्य सकर्मक. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते, देणारी कोण? स्मिता. वाक्यातला करता. बातम्या दिल्या गेल्या का? हो. बातम्या दिल्या गेल्या, बातम्या वाक्यातलं कर्म म्हणजे वाक्यात अनुक्रमे एकच कर्म आहे, वाक्य सकर्मक. नंबर 2, अकर्मक वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाला अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदास किंवा त्या वाक्यास अकर्मक वाक्य असं म्हणतात. दिग्विजयला फूल आवडते, आवडते वाक्यातलं क्रियापद. आवडणारा कोण? दिग्विजय का? नाही. आवडणारे काय? फूल. त्यामुळे फूल हा वाक्यातला कर्ता आहे. मग दिग्विजय आवडला गेला का? नाही. फूल आवडले गेले का? हो. पण फूल हा वाक्यातला कर्ता असल्यामुळं तो शब्द पुन्हा कर्म नाही, म्हणजे दिलेल्या वाक्यात कर्म नाही. आजीला थंडी वाजते, वाजणारी काय? थंडी. थंडी वाक्यातलं कर्म, थंडी वाक्यातला कर्ता, दिलेल्या वाक्यात कर्म नाही म्हणजे वाक्य अकर्मक. बंडू रस्त्यात पडला, पडणारा कोण? बंडू. बंडू हा वाक्यातला कर्ता. रस्ता पडला गेला का? नाही. बंडूच पडला गेलाय, पण बंडू वाक्यातला कर्ता आहे ना, पुन्हा तो कर्म कसा असेल? त्यामुळं या दिलेल्या वाक्यामध्ये सुद्धा कर्म नाही. म्हणजे 3 वाक्य आहेत अनुक्रमे आणि या 3ही वाक्यांमध्ये कर्म नाही, म्हणून त्या वाक्याला अकर्मक वाक्य म्हणून ओळखलं जातं. आता पुढचं आहे द्विकर्मक वाक्य. पुढचं आहे द्विकर्मक वाक्य. वाक्यातले आधी कर्ते शोधू, मग कर्म कसं शोधायचं बघू. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. दिला वाक्यातलं क्रियापद मूळ धातू दे. देणारे कोण? शिक्षक. वाक्यातला कर्ता. आईने मुलीला कानमंत्र दिला. दिला मूळ धातू दे. देणारी कोण? आई. आई वाक्यातला कर्ता. वक्त्याने रसिकांना गोष्ट सांगितली. सांगितली क्रियापद मूळ धातू सांग. सांगणारा कोण? वक्ता. वाक्यातला कर्ता. मित्राने मैत्रिणीला प्रश्न विचारला. विचारला वाक्यातलं क्रियापद मूळ धातू विचार. विचारणारा कोण? मित्र. मित्र वाक्यातला कर्ता. ठीक आहे. आता क्रियापद दोन कर्म सोबत घेऊन जाणार आहे. यातलं एक कर्म आहे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म. एक कर्म आहे व्यक्तिवाचक कर्म ज्याला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि दुसरा कर्म आहे वस्तुवाचक कर्म ज्याला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. लक्षात घ्या, दोन प्रकारचे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहेत. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जर व्याकरणाच्या दृष्टीने महत्वाचं काय असेल तर यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट महत्वाचा आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुवाचक कर्म. यालाच म्हटलं गेलं प्रत्यक्ष कर्म. आणि दुसरा कर्म असतो तो व्यक्तिवाचक असतो आणि त्याला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. आणि शिकवताना सुद्धा आपण शिकवलेलं आहे की द्विकर्मक वाक्यातले कर्म कसे ओळखावेत. क्रियापदाला दोन प्रश्न विचारावे लागतात. कोणाला हा प्रश्न क्रियापदाला विचारल्यानंतर आपल्याला व्यक्तीचं उत्तर मिळतं आणि काय असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला वस्तू हे उत्तर अपेक्षित असतं. कोण हा प्रश्न आपण कोणासाठी विचारतो? जर आपल्याला व्यक्ती अपेक्षित असेल तर. घरी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर घरी अमुक अमुक व्यक्ती आहे. पिशवीत काय आहे म्हणजे पिशवीमध्ये अमुक अमुक वस्तू आहे. वस्तूसाठी काय हा प्रश्न विचारला जातो आणि व्यक्तीसाठी कोण हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. बघा आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. कोणाला दिला? विद्यार्थ्यांना दिला. आईने मुलीला कानमंत्र दिला. कोणाला दिला? मुलीला दिला. वक्त्याने रसिकांना गोष्ट सांगितली. कोणाला सांगितली? रसिकांना सांगितली. मित्राने मैत्रिणीला प्रश्न विचारला. कोणाला विचारला? मैत्रिणीला विचारला. कळतंय का? त्यानंतर बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. काय दिला? सल्ला दिला. आईने मुलीला कानमंत्र दिला. काय दिला? कानमंत्र दिला. वक्त्याने रसिकांना गोष्ट सांगितली. काय सांगितली? गोष्ट सांगितली. मित्राने मैत्रिणीला प्रश्न विचारला. काय विचारला? प्रश्न विचारला. म्हणजे कोणाला आणि काय या दोन्ही प्रश्नांनी आपल्याला काय शोधता येतं? व्यक्ती किंवा वस्तुवाचक कर्म. म्हणजे इथं विद्यार्थी, मुलगी, रसिक आणि मैत्रीण व्यक्तिवाचक कर्म आहेत म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहेत. आणि सल्ला, कानमंत्र, गोष्ट आणि प्रश्न हे वस्तुवाचक कर्म आहेत म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहेत. ओके. आणि या दोन्ही कर्मापैकी महत्वाचा कर्म कोणता आहे? नंबर 1 सल्ला वस्तुवाचक, कानमंत्र, गोष्ट आणि प्रश्न हे जे वस्तुवाचक कर्म आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाईल की दिलेल्या वाक्यांचा प्रयोग कोणता? प्रयोग कोणता? आणि प्रयोगामध्ये कर्ता कर्म महत्वाचा आहे. बरोबर आहे का? आणि इथं आहे कर्ते. या कर्त्यांना आहे प्रत्यय म्हणजे हा कर्तरी प्रयोग तर 100% नाही. आणि दिलेल्या वाक्यात दोन कर्म आहेत. एक व्यक्तिवाचक कर्म आणि दोन वस्तुवाचक कर्म. मग या दोन कर्मामध्ये प्रयोग ठरवत असताना आपण कोणता कर्म महत्वाचा मानणार आहोत? म्हणून मी तुम्हाला आधीच हे क्लिअर केलंय की या दोन कर्मामध्ये महत्वाचा कोणता कर्म आहे? वस्तुवाचक कर्म. तो कर्म प्रमाण मानूनच आपण प्रयोग ठरवत असतो. त्यामुळे दिलेल्या सर्व वाक्यांचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. त्यामुळे जर वाक्यामध्ये दोन कर्म येत असतील, जर वाक्य द्विकर्मक असेल तर 100% त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असेल, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. त्यानंतर पुढचं आहे अकर्तृक वाक्य. अकर्तृक वाक्य म्हणजे कर्ताच नसलेलं वाक्य. त्या वाक्यामध्ये कर्ताच नसतो आणि कर्त्याचा भाव हा क्रियापदामध्ये समाविष्ट झालेला असतो. उदाहरण बघा, इतक्यात अंधारले. अंधारणारा कोण? अंधारणारी कोण? अंधारणारे कोण? नाही, व्यक्ती नाही. अंधारणारा काय? अंधारणारी काय? अंधारणारे काय? वस्तू सुद्धा नाही म्हणजे कर्ता नाही. अकर्तृक वाक्य. आज खूप गडगडते. गडगडणारा कोण? गडगडणारी कोण? गडगडणारे कोण? नाही. गडगडणारा काय? गडगडणारी काय? गडगडणारे काय? वस्तू अजिबात नाही. डोक्यात सळसळते. सळसळणारा काय? सळसळणारी काय? सळसळणारे काय? सळसळणारा कोण? नारी कोण? नारे कोण? अजिबात नाही. मला मळमळते. मळमळणारा कोण? मळमळणारी कोण? मळमळणारे कोण? मळमळणारा काय? मळमळणारी काय? मळमळणारे काय? अजिबात. कळतंय? म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता नाही,
कर्ता नसल्यामुळं याला म्हटलं जातं अकर्तृक वाक्य. वाक्यांचे सगळे प्रकार आपण रिवाइज केलेले आहेत. निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. फक्त केवळ वाक्य, संयुक्त वाक्य यातला जो फरक गेल्या वर्षी बऱ्याच मुलांना कळाला नव्हता की जिथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकला, अपेक्षित उत्तर त्यांना देता आलं नाही, अशी चूक यावर्षी होणे नाही. आता वाक्य या घटकामध्ये आणखीन एक मुद्दा येतो, ते म्हणजे वाक्यांचं रूपांतर. अपेक्षित आहे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणं. हे पहिलं वाक्य रूपांतर आहे जे परीक्षेला विचारलं जातं. दुसरं वाक्य रूपांतर आहे प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणे. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये तुमचा सराव महत्वाचा आहे. यासाठी संदर्भ पुस्तक म्हणून जिथं वाक्य रूपांतर असेल त्या ठिकाणी संदर्भ पुस्तक म्हणून आपल्या मराठी व्याकरणाचं जे अत्यंत महत्वाचं संदर्भ आहे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी ते पुस्तक या प्रकरणासाठी निश्चितपणे वापरा. कारण आयोगाला अपेक्षित असलेली उत्तरं ही सप्रमाण त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतील. दुसरं रूपांतर आहे प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये होणारं रूपांतर. तिसरं रूपांतर आहे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये होणारं रूपांतर. बघा रूपांतर कोणती अपेक्षित आहेत आयोगाला. पहिलं रूपांतर विचारलं जाईल होकारार्थीचा नकार करा, नकारचा होकार करा. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. त्यानंतर उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. हे सुद्धा रूपांतर आयोग तुम्हाला विचारणार आहे. आणि ही रूपांतर जी आहेत मी मगाशी उल्लेख केला त्या संदर्भ पुस्तकाचा आधार घेऊन प्रत्येकाने काय करायचं आहे की त्या पुस्तकातली उदाहरणं जरी सोडवलीत तर तीच उदाहरणं तुम्हाला परीक्षेला आहे अशी येतील, सप्रमाण येतील आणि त्यात तुम्हाला निश्चितपणे मार्क्स मिळवता येतील. ज्यांनी आपले लेक्चर केलेले आहेत, आपल्या लेक्चरमध्ये दिलेले नोट्स मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्ही तीच उदाहरणं व्यवस्थित जरी केलात तरी सुद्धा निश्चितपणे या प्रकरणामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. ज्यांच्याकडे आपले नोट्स नाहीत किंवा ज्यांनी लेक्चर केलं नाही त्यांच्यासाठी मी हा संदर्भ सांगत होतो. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपल्याला पुढच्या प्रकरणाकडे जाता येईल.